राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सध्या कोकणात पोहोचली आहे। यावेळी सिंधुदुर्गातल्या सावंतवाडी मतदारसंघात खासदार अमोल कोल्हेंनी थेट शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनाच लक्ष केलं। केसरकरांच्याच होम ग्राउंडवरती कोल्हेंनी मालवणी भाषेतनं खास टिप्पणी करत आगामी विधानसभेसाठी मोर्चे बांधणी केल्याचं पाहायला मिळालं। केसरकरांना आता विश्रांती द्या असं अमोल कोल्हे का म्हणाले, पाहूया या रिपोर्टमधनं। सेट टॉप बॉक्सचा कारखाना सुरू झाला, शिम्याचा कारखाना सुरू झाला, ते नरेंद्र डोंगर ट्री हाऊस होणार होतं ते झालं, वेळागरच्या ताजचं भूमिपूजन झालं। केसरकरांच्या होम पिचवर अमोल कोल्हे, आता बदल हवो तर आमदार नो। केसरकरांना विश्रांती द्या, कोल्हेंचा टोला। आराम करू द्या, 15 वर्ष आमदार, 7 वर्ष कॅबिनेट मंत्री, एवढा माणूस शिंदल्यानंतर आराम करायला देणं हे तुमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे। शिवस्वराज्य यात्रेत अमोल कोल्हेंची फटकेबाजी की बाजूला असलेला सिंधुदुर्ग 350 वर्ष लाटा झेलत असताना अवघ्या काही महिन्यामध्ये पुतळा हा कोसळावा आणि तोही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळावा। ही केवळ चूक नाही, हा अपराध आहे, हे पाप आहे आणि याला माफी नाही म्हणजे नाही। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सध्या कोकणात पोहोचली आहे। याच दरम्यान खासदार अमोल कोल्हेंनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सभा घेतली। सावंतवाडी हे सध्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि 3 वेळा इथून निवडून आलेले दीपक केसरकर यांचं होम ग्राउंड। केसरकरांच्या याच होम पिचवर अमोल कोल्हेंनी आता बदल हवो तर आमदार नवो अशी थेट मालवणीतूनच घोषणा देत केसरकरांवर हल्ला चढवला। सध्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात केसरकरांसारखा मोठा चेहरा नाही। दीपक केसरकर सावंतवाडीतून आमदार म्हणून सलग 3 वेळा निवडून आले। 2009 साली ते राष्ट्रवादीच्याच तिकिटावर आमदार झाले। मग 2014 आणि 2019ची विधानसभा निवडणूक केसरकरांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढवली आणि ते विधानसभेवर गेले। आगामी विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून चौथ्यांदा विधानसभेवर जाण्यासाठी केसरकर सज्ज आहेत। पण राष्ट्रवादीकडून केसरकरांविरोधात मोर्चे बांधणी सुरू झाल्याचं दिसतं आणि म्हणूनच शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं कोकणात दाखल झालेल्या अमोल कोल्हेंनी केसरकरांवर टीका करण्याची आयती संधी सोडली नाही। आता दीपक केसरकरांना विश्रांती द्या, ते 15 वर्ष काम करून दमलेत असा टोला कोल्हेंनी लगावला। ज्याच्या माध्यमातून हे सगळं होते त्यांना जरा आराम करू द्या। 15 वर्ष आमदार, 7 वर्ष कॅबिनेट मंत्री, एवढा माणूस शिंदल्यानंतर आराम करायला देणं हे तुमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्यामुळं आता आपला मंत्र असा, आता बदल हवो आमदार नो। कोल्हेंच्या टीकेनंतर केसरकर समर्थक मैदानात उतरले। कोल्हेंनी आधी आपली कोल्हेगो या जिल्ह्यातून बंद करावी। ते पाहुणे म्हणून आले, मासे मटण खाऊन गेले, त्यांनी तो पाहुणेचार इथे केलेला आहे, बाकी इथे त्यांचा काही उपयोग नाही। दीपक केसरकर या ठिकाणी 15 वर्ष राज्य करत आहेत, त्या विधानसभेत कॅबिनेट मंत्री आहेत, पालकमंत्री झालेले आहेत। भविष्यात येणाऱ्या विधानसभेत ते भरघोस मताने येते। याचं कारण असं आहे की गेल्या लोकसभेला त्यांनी राणेसाहेबांचं काम असं केलं, त्या ठिकाणी किंग मेकर म्हणून सिद्ध झालेलं आहे। दरम्यान केसरकरांनंतर कोल्हेंनी मोर्चा वळवला तो मालवण मधल्या पुतळा दुर्घटनेकडे। पुतळा कोसळला त्याला माफी नाही असं म्हणत सरकारवरही हल्ला चढवला। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळावा हे पाप आहे आणि याला माफी नाही म्हणजे नाही। ज्या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात सुद्धा भ्रष्टाचार केला, अशा 1 फूल 2 हात सरकारचं वस्त्रहरण केल्याशिवाय या निवडणुकीत गप्प बसू नका। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोकणात चांगलंच राजकीय धुमशान पाहायला मिळणार हे निश्चित आहे। राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं त्याची पहिली झलक दिसली। एवढंच म्हणूया, अभी पिक्चर बाकी है। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।